नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात. हल्ला होऊन 3 दिवस उलटत आले तरी देखील तपासामध्ये कुठली गती येत नाही. पोलिसांना जे योग्य धागेदोरे तपासाला गती मिळण्यासाठी हवे असतात त्याचाही सुगावा कुठे लागत नाही, ते सापडत नाही आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती चर्चा येऊन ठेपते ती गृह मंत्रालयाच्या दारापाशी. गृह मंत्रालय हे वैयक्तिक एका व्यक्तीकडे वेगळ्या पद्धतीने सोपवलं पाहिजे का, की ती मुख्यमंत्र्याकडे ते खातं ठेवून अशा प्रकारे राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यावर नियंत्रण येऊ शकतं का, किंबहुना कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये आपण तितक्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो का, असेही प्रश्न येथे उपस्थित होतात. ज्या प्रकारे हल्ला पानसरेंवरती झाला तोच हल्ल्याचा प्रकार, त्याचीच मोडस ऑपरेंडी ही साधारणतः 20 ऑगस्ट 2013ला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या घातल्या त्यावेळेस देखील अशीच पाहायला मिळाली होती. मग या दोन्ही हल्ल्यातले मारेकरी हे सारखे असू शकतात का? एकाच माध्यमातून केला गेलेला हल्ला किंवा एकाच पद्धतीने झाडल्या गेलेल्या गोळ्या हा एका विचारसरणीच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास असू शकतो का? असंख्य प्रश्नांना इथे वाव आहे चर्चा करण्याकरता. पण आपला तपास नेमका कसा चाललाय याचं मात्र स्पष्टीकरण कुठल्याही तपास यंत्रणेकडनं झालेलं नाही. ते दाभोळकरांच्या पातळीवर झालं नाही. 1.5 वर्ष उलटून गेला आणि आता 3 दिवस उलटले तरी पानसरेंच्या बाबतीतही असाच काहीचा संथपणा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे 3 प्रश्न बेधडकमध्ये घेऊन आम्ही चर्चा करतोय. पहिला प्रश्न आहे, पानसरेंवरील हल्ल्याच्या तपासामध्ये गती काय येत नाही? हल्ला होऊन 3 दिवस उलटले तरी धागेदोरे सापडत का नाहीत? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्यातली कायदा सुव्यवस्था पाहता पूर्ण वेळ राज्याला गृहमंत्री हवा आहे का? आणि या सगळ्या प्रश्नावरती त्याचं विश्लेषण करण्याकरता चर्चा करण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे सर. या सगळ्या याच्यामध्ये गृह खात्याची भूमिका आणि एकूणच डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या तपासात जी दिरंगाई होती आहे याबद्दल आपण स्पष्टपणे बोलणार आहोतच. आपल्यासोबत कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी आहेत. आपल्यासोबत माजी IPS अधिकारी निवृत्त सहपोलीस आयुक्त धनराज वंजारी आहेत. ते सांगतील की तपासामध्ये गती येण्यासाठी म्हणून पोलिसांना कशा पद्धतीची पावलं वेळोवेळी उचलायला पाहिजे होती, कारण असे अनेक तपास त्यांनी देखील यापूर्वी या सेवेत असताना हाताळलेले आहेत. आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे आहेत. राम शिंदे देखील कोल्हापुरात गेल्यानंतर जनतेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे आता जनतेच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तरं सरकार कसं देणार, तपास गती करून तपासामध्ये गती आणून ते आपल्याला ते सांगतील. श्याम मानव आपल्यासोबत आहेत, अखिल भारतीय अनिसचे अध्यक्ष आहेत. श्याम मानव, या सगळ्या दोन्ही घटनांकडे कसं पाहता? डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे या सगळ्या संबंधी आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला प्राध्यापक राम शिंदे, मला तुम्हालाच विचारायचं आहे, इतके 3 दिवस झाले, 1.5 वर्ष दाभोलकरांच्या हत्येला पूर्ण होत आहेत आणि त्या वेळेला आघाडी सरकार होतं आणि आता 3 महिन्यानंतर तुमचं सरकार देखील राज्यात आहे. कुठेही पाहता गती कुठल्या तपासात पाहायला मिळत नाही. काय नेमकं असं होतंय? अडथळे काय येत आहेत? नाही, या संदर्भामध्ये परवा ही घटना घडली. ही घटना घडल्याच्या बरोबर मला एक 15 ते 20 मिनिटांमध्ये फोन आला आणि तात्काळ मी SP ना सांगण्यात आलं की या संदर्भामध्ये आपण लगेच काळजी घ्या. त्यावेळेस SP हे आस्टर आधार हॉस्पिटलला होते आणि आस्टर हॉस्पिटलला होते आणि ते त्यांच्या बरोबरच होते, म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या बरोबरच होते. आणि तत्काळ त्या संदर्भामध्ये माझा फोन संपवतो तोच मला माननीय मुख्यमंत्री महोदयाचा फोन आला की आपण या संदर्भामध्ये लगेच तात्काळ भेट द्यावी म्हणून. आणि मी लगेच कोल्हापूरकडे रवाना झालो आणि त्या संदर्भामध्ये ॲडिशनल SP नी लगेच त्या स्पॉट व्हिजिट केली, त्याचा पंचनामा केला. त्यांच्या नियंत्रणाखाली SP नी लगेच 10 पथकाची नेमणूक केली आणि त्या संदर्भामध्ये सक्त अशा सूचना केली की तात्काळ त्याची आरोपींना अटक करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई सुरू केली. मी 4च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये पोहोचलो. त्या संदर्भामध्ये तिथले कलेक्टर असतील माने किंवा SP असतील, त्याचबरोबर IG ऑफिसर असतील, त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलं की मला याच्यामध्ये लवकरात लवकर आरोपी अटक झालेलं पाहिजे, त्यासाठी काय करायचं ते सांगा. आणि म्हणूनसाठी त्यांनी लगेच नवीन प्रस्ताव दिला. नवीन प्रस्तावाच्या नुसार ATS आणि LCBचे अधिकारी त्या परिक्षेत्रामध्ये येणारे जे आमचे इन्स्पेक्टर जनरल कोल्हापूरचे आहेत रितेश कुमार, त्या संदर्भात सगळ्या 5ही जिल्ह्यामधले आपण त्याच्यामध्ये अधिकारी घेतले आणि नवीन परत 10 पथकं म्हणजे 10+10 पथक या यंत्रणेसाठी तपासासाठी लावलेले आहेत. आणि म्हणून तपास हा अतिशय गतीने चालावा आणि मी त्यांना सांगितलं की याच्यामध्ये मला आरोपी लवकरात लवकर अटक झालेले पाहिजे. शेवटी हा भ्याड हल्ला आहे
आणि अशा पद्धतीने हल्ला हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नाही झाला पाहिजे. सर्वच माध्यमाने असतील, सर्वच लोकांनी असेल त्याच्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली आणि म्हणूनसाठी तातडीने 7 तासामध्ये मी कोल्हापूरला त्या स्पॉट व्हिजिट केली. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांची भेट घेतली असताना आजही परत मी त्या संदर्भामधले अपडेट घेतले. मी गेलो त्यावेळेस एक ऑपरेशन झालं होतं, दुसरं ऑपरेशन होणं बाकी होतं. रात्रीचा मेसेज आला की मला दुसरं ऑपरेशन पण सक्सेस झालेलं आहे. आज मी माहिती घेतली तर त्यांची मिसेस ज्या उमाताई आहे तर त्यांची आउट ऑफ डेंजर अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर कॉम्रेड गोविंद पानसरे सुद्धा त्या सगळ्या उपचाराला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात. आणि हे सगळं करत असताना गृह खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याच्यामध्ये अतिशय बारकाईने लक्ष दिलं आणि मलाही सूचना दिली. मी तिथं पोहोचलो आणि म्हणूनसाठी या सगळ्या गोष्टीमध्ये मुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा अतिशय बारकाईने लक्ष होतं. जेव्हा मी फोन ठेवला न ठेवला तोच मुख्यमंत्री महोदयांचा मला फोन आला आणि म्हणून मी ते IG हे स्पेशल ऑब्झर्व्हर असतील की त्या सगळ्या तपास कामामध्ये आम्ही IG रेंजच्या अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये लावलेला आहे की ते हा गुन्ह्याचा तपास झाला पाहिजे, आरोपीला अटक झाली पाहिजे. या संदर्भामध्ये कसलेही आपण लुपूल्स ठेवू नका, त्रुटी ठेवू नका आणि त्या संदर्भामध्ये आपण IG रितेश कुमार यांना सूचना केलेल्या आहेत. लुफुल्स राहू नयेत असं तुम्ही म्हणताय, मात्र तपासामध्ये गती येत नाही. पण बंदार सर, ज्या पुरोगामित्वाचा उल्लेख ते आता करत होते, महाराष्ट्राला आता असे हल्ले सहन केल्यानंतर पुरोगामी म्हणण्याचा हक्क अधिकार उरलाय का? पुरोगामित्व म्हणजे महाराष्ट्र हा हरवून प्रश्न पण आता आपल्याला खरं तर पडायला नको. त्याचं कारण हेच आहे की महाराष्ट्र हा शूरांचा देश होता असं जसं म्हटलं जायचं असं आपण म्हणतो, तसं आता तो भ्याडांचा आणि भेकडांचा देश आहे का अशी परिस्थिती झालेली आहे. त्याचं कारण ज्या पद्धतीनं हे हल्ले सुनियोजित पद्धतीनं हल्ले होत आहेत, दाभोलकर सरांपासून पानसरे सरांपर्यंतचे जे हल्ले झालेले त्याच्यातली सुसंगती आपल्याला स्पष्ट दिसते. ही सुसंगती दिसत असताना अनेक असे मुद्दे, अनेक असे धागेदोरे पोलिसांच्या हाती सहज येऊ शकतात. अशा प्रकारचे लीड्स पोलिसांकडे आहेत. अशा प्रकारची मधल्या काळात म्हणजे दाभोलकर सर गेल्यापासून ते आत्ताचा हा हल्ला होईपर्यंतच्या मधल्या काळामध्ये तपास यंत्रणा किंवा गुप्तहेर यंत्रणा ज्या पोलिसांच्या असतील त्यांच्याकडनं सुद्धा नेमकं काय घडलं हे आपल्याला माहीत नाही. त्यांच्याकडे ते कुठपर्यंत पोहोचलेत हे आपल्याला माहीत नाही. पण तरीसुद्धा हे सगळे लीड्स कुठे ना कुठे आलेले असण्याची शक्यता आहे. हे सगळं जे काही घोडं अडलेलं आहे कुठेतरी, ते मला असं वाटतं की ज्याला आपण तथाकथित जो घासून गुळगुळीत झालेला शब्द आहे पॉलिटिकल विल, त्या पॉलिटिकल विल पायी येऊन ते सगळं थांबलेलं आहे. कारण कुठेतरी काही लोकांना, काही जे संशयित आहेत त्यांना धरण्याची, त्यांची धरपकड करण्याची ही जी अत्यावश्यक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी पोलिसांकडे त्यांना गो हेड देण्याची जी गरज आहे, राजकीय गो हेड मिळण्याची गरज आहे, ती आत्ता मिळताना दिसत नाही. आधीचं सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार असेल, या दोन्ही सरकारांकडनं अजून पोलिसांना पुढे गो हेड मिळालेला नाही आहे. हे आत्तापर्यंतच्या सगळ्या जी काही सूत्रांकडनं माहिती आपल्याला मिळते त्याच्यावरनं दिसतंय. आणि मला असं वाटतं की तिथेच सगळं घोडं पेंड खाते, तिथेच सगळं घोडं अडलेलं आहे. आणि जर आपण आत्ता याच्यातनं शहाणे झालो नाही तर आता आपल्याला अजून तिसऱ्याची वाट बघायची का, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निश्चित आले. हे म्हणाला ह्या हल्ल्यावरनं मात्र निश्चित जागा आहे. ज्या पद्धतीनं याच्या अगोदर एक मोडस ऑपरेंडी दिसते, आधी धमक्या पाठवायच्या, मग धमक्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्या धमक्या विविध ठिकाणाहून येतात. वैयक्तिक छोटंसं काहीतरी माध्यमांमध्ये आलं तर त्या माध्यमकर्मींना धमक्या पाठवायच्या. वैयक्तिक मला सुद्धा अशा प्रकारच्या काही धमक्या आलेल्या आहेत याच्या आधी. मूळ मुद्दा असा आहे की ज्या धमक्या येतात पोस्टकार्डवरनं येतात, आंतरदेशीय पत्रावरून येतात, कुठल्या ठिकाणून येतात त्याच्याकडे आपण गांभीर्यानं बघत नाही. आता मला असं वाटतं की कुणालाही अगदी साधी धमकी जरी आली तरी त्याच्याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. कारण कुठेतरी ही माणसं दबून बसलेली आहेत, हे भेकड आहेत, हे भ्याड आहेत, ह्यांना समोर यायला भीती वाटते. आणि त्यामुळे हा विचारांचा लढा आता शिल्लक राहिलेला नाही आहे. विचारांच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे. एक प्रकारे दहशतवाद बोकाळतोय अशी ही परिस्थिती, आणि ह्याला आपण अतिशय गांभीर्यानं घेतलं पाहिजे. कुठेही याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे आयडिओलॉजीच्या लेवलला ते न आणता मला असं वाटतं की जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायला पोलिसांना गोहेड मिळाला पाहिजे, अशी आत्ताची परिस्थिती आहे. अगदी खरं की गो हेड मिळाला तरच पोलीस तितक्या तत्परतेने आणि कडक पद्धतीने कारवाई करू शकतात. श्याम सर, जो मुद्दा दाभोलकरांच्या बाबतीत घडला सेम असाच पानसरेंच्या बाबतीत तिथे घडताना कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं. तुम्ही कसं पाहताय, काय होतंय नेमकं ज्यामुळं ही अशी वृत्ती महाराष्ट्रामध्ये वाढत जाते? मी आधीही म्हणालो होतो आणि आताही म्हणतो की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा ज्या प्रवृत्तींनी हा मर्डर केलेला आहे, ही हत्या केलेली आहे, त्याच प्रवृत्तीने गोविंद पानसरेंवर हा हल्ला झालेला असू शकतो त्यांच्या वतीनं. याच पद्धतीचं सगळंच्या सगळं चित्र आपल्याला दिसतं आहे. या लोकांचा गेल्या 15-1 वर्षांपासून असा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रामध्ये की पुरोगामी विचार कोणी महाराष्ट्रामध्ये मांडता कामा नये. शाहू फुले आंबेडकरांचे असो किंवा लोकशाही स्वातंत्र्याचे असो, कोणतेही विचार या देशामध्ये मांडले जाता कामा नये.
आम्ही म्हणून तोच धर्म आणि त्यानुसारच इतरांनी सगळ्यांनी वागलं पाहिजे, त्याच्या पलीकडे कोणी जाता कामा नये, या पद्धतीचा दहशतवाद आधी त्यांनी समाजामध्ये निर्माण केला. कोणाचंही पुरोगामी विषयांवरचं एखादं व्याख्यान असलं की आधी ते व्याख्यानच होऊ द्यायचं नाही, या पद्धतीची मोडस ऑपरेंडी वापरायची. जर व्याख्यान झालं तर ते व्याख्यान नीट सुरळीत पार पडणार नाही याची काळजी घ्यायची. बरं, त्याही अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये जर ती धमक असेल या पद्धतीनं ते कार्यक्रम पार पाडण्याचे, तर मग त्यामध्ये पोलिसांपासून विविध पद्धतीचे अडथळे आणायचे आणि कसंही करून मुस्कटदाबी करायची, तोंड दाबायचं, या पद्धतीचा प्रयत्न त्यांचा सुरू होता. जे लोक याला पुरून उरतात मग यांना जर या पद्धतीनं थांबवता येत नाही तर त्यांना जीवन त्यांचं संपवून थांबवायचं, या पद्धतीच्या प्रवृत्तीतनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा मर्डर झाला. त्यानंतर गोविंद पानसरेंबाबत असा प्रयत्न झाला. पुढेही अनेकांबाबत या पद्धतीचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. प्रश्न असा आहे की या लोकांना पकडायचं कसं. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की हे नेहमीच्या पद्धतीचे व्यावसायिक सुपारी किलर्स आहेत असं समजून तपास करण्याला काही अर्थ नव्हता. हे सुरुवातीपासून नरेंद्र दाभोळकरांच्या वेळी मी सांगत होतो आणि ते खरं निघालं. याही वेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे धंदेवाईक सुपारी किलर्स नाही आहेत. हे जे लोक आहेत ते कुठेतरी पेटलेले लोक आहेत. या लोकांना ब्रेनवॉश केलेलं आहे. जे पुरोगामी विचार मांडतात ते या देशाचे, या समाजाचे, या धर्माचे शत्रू आहेत. या पद्धतीच्या विषबल्ली आणि विषबीज त्यांच्या मनामध्ये पेरलेली आहेत आणि अशा माणसांना एकदा नीट ब्रेनवॉश करून जर पाठवलं तर ते आपल्या जीवाची पर्वा न करता, कोणतीही चूक न करता, ज्या पद्धतीनं प्लॅनिंग करून दिलेलं असेल त्या पद्धतीनं ते प्लॅनिंग एक्झिक्यूट करू शकतात. 100% ॲक्युरेट प्लॅनिंग एक्झिक्यूट करू शकतात आणि म्हणून मग पोलिसांना धागेदोरे सापडणं असह्य होऊन जातं किंवा अशक्य होऊन जातं. दाभोळकरांच्या बाबत हेच झालं. पोलिसांनी सगळ्या आपल्या जुन्या पद्धती वापरून पाहिल्यात पण जुन्या पद्धतीच्या माध्यमातून त्यांना कोणतेही धागेदोरे गवसले नाहीत. त्याला एकच पर्याय होता की ज्या लोकांनी हा मर्डर किंवा ही हत्या केली असण्याची शक्यता आहे त्या लोकांचा अतिशय थरो तपास करणं, त्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करणं, त्याच्या पूर्वायुष्यामध्ये शिरणं, कोण कोणत्या काळामध्ये कुठे होता आणि नेमका या काळामध्ये कुठे होता याचा तपास घेणं आणि त्यातून कुठेतरी ती माणसं सापडली असती, ते धागेदोरे सापडले असते. पण त्याकरता हजारो माणसांना पोलीस कस्टडीमध्ये घ्यावं लागलं असतं, चौकशी करावी लागली असते आणि याकरता अतिशय मोठी राजकीय हिंमत लागते, राजकीय इच्छाशक्ती लागते. कारण शेवटी अनेक निरपराध लोकांची ही चौकशी होणार असते. समाजामध्ये जी प्रतिष्ठित समजली जातात, समाजामध्ये कदाचित जी अत्यंत निरुपयोगी माणसं आहेत, म्हणजे या अर्थानं कोणतेही दुष्कृत्य करणारी नाही आहेत, सामान्य माणसं आहेत, त्यांची सुद्धा या पद्धतीनं चौकशी होणार असल्यामुळं समाज आणि पत्रकार तरी हे सहन करतील की नाही असा प्रश्न पोलिसांपुढे असतो, सरकारपुढे असतो. पण केव्हा तरी ही मर्यादा ओलांडून ही चौकशी पोहोचले तरच या पद्धतीचे हे मारेकरी सापडू शकतील. खरं आहे की ती मर्यादा ओलांडून जर पुढे चौकशी केली तरच हे मारेकरी सगळे हाती लागू शकतात आणि पोलिसांना खरं जे स्वातंत्र्य हवं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था बळकट करण्यासाठी ते आता राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे. हीच इच्छाशक्ती राज्यकर्त्यांच्या मनामध्ये जागृत झाली तर राज्याचं सुराज्य व्हायला फार वेळ लागणार नाही. पण ती इच्छाशक्ती या सरकारमध्ये आहे की नाही हे आता सरकारने ठरवायची वेळ आलेली आहे. मला तुम्हाला प्रकाश रेड्डी हाच मुद्दा विचारायचा की आता इतकी आंदोलनं झाली, वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्रेड पानसरेंनी विचार स्पष्टपणे मांडले. मग ते करकरेंच्या संदर्भातल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळचं व्याख्यान असेल, विद्यापीठातलं व्याख्यान असेल, कशालाही न जुमानता जे सत्य आहे, जे परखड आहे ते मांडण्याचा प्रयत्न कॉम्रेड पानसरेंनी केला. आणि अनेक धमक्यांची पत्रं त्यांना येऊन देखील त्या पत्रांना त्यांनी कधी भीक घातली नाही. ते म्हणाले माझं काम मला पूर्ण करायचं. बरोबर. पण ही वृत्ती जे बोकळत चालली आहे याच्यासाठी म्हणून आता सगळ्यांनीच एकत्र येऊन पुढे येण्याची गरज आहे. नाही, निश्चितपणे पुढे येण्याची गरज आहे. परंतु जबाबदारी कोणाची होती. आता दाभोळकरांचा खून झाला, त्याला 18 महिने आता झाले. पानसरेंच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यालाही 3 दिवस झाले. आता सरळ सरळ गोळ्या झाडल्या जातात आणि खुनी मिळतच नाहीत आणि परत त्याच प्रकारे म्हणजे खुनाचा प्रयत्न होतो, हे लांछनास्पद आहे या ठिकाणी. आता आमचं म्हणणं काय की वेगवेगळ्या मुद्द्यांनी तपास करता येतो, अँगल्सनी, पण त्याला एक दिशा पाहिजे. पानसरे हे समग्र व्यक्तिमत्व होतं, कामगार नेते ते सुद्धा होते, टोळविरोधी आंदोलन होतं त्यांचं आणि विचारवंत होते. पण त्यांचं जे मुख्य जे काम होतं म्हणजे मध्ये मध्ये असं पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा असं भासवण्यात आलं की टोळविरोधी आंदोलन करत होते त्यामुळे त्यांच्यात गोळ्या झाडल्या गेल्या, ते एवढंच येत होतं त्याच्यामध्ये. पण टोलविरोधी असेल तर त्याच्यामध्ये ND पाटील होते. महाराष्ट्रात टोलविरोधी मोठी मोठी आंदोलनं झाली आहेत पण त्यांच्या विरुद्ध असं काही कारवाई झाली नव्हती. म्हणजे हा डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे असं आमचं म्हणजे डाव्या चळवळीतल्या लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि पुरोगामी चळवळीत पानसरेंचं व्यक्तिमत्व काय, ते विचारवंत होते. त्यांनी रयतेचे राजे शिवाजी महाराज असो
किंवा शाहू फुले आंबेडकर असो, मार्क्सवाद असो, त्याच्याबद्दल एक वैचारिक भूमिका सातत्याने मांडलेली आहे. आणि त्यांची आत्ताच्या काळातली जी भूमिका होती ती आम्ही प्रत्यक्ष पाहिली या संबंध सत्तांतर झाल्यानंतर. त्यांचं म्हणणं होतं की हे केंद्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर गोडसेवादी प्रवृत्ती आहेत त्यांनी त्या बळकट झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये संपूर्ण याला सांस्कृतिक दहशतवाद म्हणतात ते क्षेत्रामध्ये कार्यान्वित झालेले आहेत आणि लोकांसमोर आपण गेलं पाहिजे, ही स्पष्टता सांगितली पाहिजे म्हणून ते मांडत होते. आता हे मांडत असताना आता सत्तेवर असलेल्यांच्या संबंधित जे कोणी आहेत, म्हणजे संघ परिवार आहे स्पष्ट जर म्हणायचं असेल तर, त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद आहे, ABVP आहे, धर्मसंसद आहे, भारतीय, म्हणजे हे सगळ्यांचं जे वेगवेगळ्या विचारसरणीचे, म्हणजे त्या संघ परिवार आहे, विचारसरणी एकच आहे. पण गोडसेवादी जी काही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीने त्यांना संपूर्ण विरोध केला. मग त्याच्यात मुश्रीफांचं व्याख्यान ठेवलं होतं, त्याच्यात त्यांना विरोध झाला. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे शाहू महाराजांबद्दल बोलताना किंवा शिवाजी कोण होता या पुस्तिकेबद्दल बोलताना सुद्धा त्यांना विरोध होत गेला. आणि त्यामुळे या अँगलनी जास्ती म्हणजे तपास केला पाहिजे. या अँगलनी तपास होतोय का तो होत नाही. आम्हाला असं वाटतं की या अँगलनी तपास तो होत नाही जितका करायला पाहिजे तेवढा. आणि या ज्या संघटना आहेत, आता कम्युनिस्ट चळवळीत आम्ही आहोत, पूर्वी ब्रिटिशांचा जमाना होता तेव्हा कम्युनिस्ट लोकांच्या बद्दल माहिती काढण्यासाठी स्पेशल सेल असायची, मिल स्पेशल म्हणतात. आता मिल गेल्या, परंतु कुठेही पोलिसांमध्ये गेलं तर मिल स्पेशल असेल, हे तुम्हाला सांगू शकता. म्हणजे कम्युनिस्ट संघटना आहेत त्यांच्याबद्दल सखोल माहिती ठेवणारं सरकारची यंत्रणा होती. आता हे तथाकथित धर्मांध जे आहेत, हिंदुत्ववाद म्हणतात, मग ती कुठलीही संघटना असो, सनातन प्रभात असो की कितीतरी संघटना निघाले, त्यांच्या कार्यकर्त्यांची माहिती आहे का, ठेवलेली आहे का, त्यांच्या कामकाजाबद्दल माहिती आहे का. तशा दहशतवादी मुस्लिम धर्माचं नाव घेऊन संघटना सुद्धा उभ्या आहेत, त्याच्याबद्दल हल्ली त्याच्यामध्ये प्रगती झाली. परंतु या ज्या संघटना आहेत त्या कुठल्या मोडस ऑपरेंडीने काम करतात, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की नाही. कारण तो कितका गंभीर प्रश्न निघाला होता साध्वी जी होती त्याच्याबद्दल, आणि पुरोहित, म्हणजे त्यांनी ते पेनिट्रेट केलं होतं, त्यांना करकरेंनी पकडलं पण करकरेंना सुद्धा मारण्यात आलं. हे संबंधशे षडयंत्र पोखरलेलं आहे, ते इतकं संघटित दिसतंय की त्याच प्रवृत्तीने दाभोळकरांच्यावर हल्ला केला आणि त्याच प्रवृत्तीने या ठिकाणी पानसरेंवर हल्ला केला असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे त्या अँगलने ही तपासाची दिशा तशी पुढे गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? केवळ कोणाला तरी पकडायचं, त्याची चौकशी करायची, टीम्स नेमायच्या, याला काय अर्थ नाही. पण वंजारी सर, जी तपासाच्या 3 दिवसातली दिशा आता आपल्याला दिसते, एक निवृत्त अधिकारी म्हणून तुम्ही याच्याकडे पाहत असताना कसं बघताय की काय नेमकी तपासामध्ये पावलं पहिल्यांदा उचलली गेली पाहिजे होती? पोलिसांना खरंच स्वातंत्र्य दिलं जात आहे का, जो मुद्दा चर्चेमध्ये आता आपल्याकडे आला? पोलिसांना जर स्वातंत्र्य दिलं तर पोलीस किती वेळामध्ये योग्य दिशेकडे तपास नेऊ शकतात जर राजकीय दबाव बाजूला सारला तर? नाही, पोलिसांना तपासामध्ये स्वातंत्र्य देणं हा मुद्दा मी थोडासा बाजूला ठेवतो. सुरुवातीला या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घ्या. काय कल्ट आहे या गुन्ह्याचा? हा गँगस्टरिझम नाही आहे, कुठल्या तरी गँगस्टरनी येऊन सुपारी किलिंग करून गोळ्या मारल्या असं नाही आहे, कुठला तरी दहशतवादी फॅक्शन पण नाही आहे, एक दहशतवादी दुसऱ्या दहशतवाद्याला काहीतरी देशभर समाजभर निरोप द्यायचा तसंही दिसत नाही आहे. एक 82 वर्षाचा म्हातारा माणूस निशस्त्र आपल्या बायकोसोबत फिरायला चाललेला आहे, त्याला गोळ्या घालणारा जो कोण असेल तो केवढा पेटलेला आहे इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि हा जो पेट आहे तो पेट कुठून आला हे जोपर्यंत तपासी यंत्रणाला कळणार नाही तोपर्यंत अशा गुन्ह्याचा सर्वसाधारण पद्धतीने रट्यागोट्या पद्धतीने तपास करून काहीही निष्पन्न होणार नाहीये. आता हे करण्यासाठी जे तपासी यंत्रणा आहे किंवा तपासी विशेष पथक किंवा काही म्हणा स्पेशलाइज स्किल असलेले पोलीस अधिकारी जरी म्हटले तरी प्रश्न असा येतो, मला आठवतं नक्षलाईट नॅशनल कॅडरचे अरेस्ट केले होते तेव्हा आम्हाला अगदी ATSला मी होतो तेव्हा बसस्टँड रसेल पासूनच्या सगळ्या फिलॉसॉफी मानसशास्त्र हे सगळं तपास म्हणजे वाचून अभ्यास करूनच त्याचं इंट्रोगेशन करायला लागायचं. तो इट वॉज नॉट पॉसिबल. ते तर म्हणायचे मेरा कोई रहनुमा नहीं है, मैं आप अपनी तलाश में हूँ, तुम क्या मेरे इंट्रोगेट करोगे, तुमको तो खुद का पता नहीं है. अशी जेव्हा गोष्ट घडते तेव्हा आज मला असा एक प्रश्न पडतो की आमच्या तपासी पथकातले किती अधिकाऱ्यांनी पानसरेंचा शिवाजी वाचलाय, पानसरेंची भाषणं तपासलेली आहे, पानसरेंचे लेख वाचलेले आहे, आणि नेमकेपणाने कोण शक्ती, कुठली प्रतिगामी शक्ती या पुरोगामित्वाच्या विरुद्ध उभी ठाकलेली आहे आणि कोण फॅक्शन असू शकतो त्याचा अभ्यास गुप्तचर यंत्रणे. मला आठवतं एकदा नारायण सुर्वे म्हणाले होते की माझी पत्र
सुशील कुमार शिंदे सब इन्स्पेक्टर असताना गुप्त वार्ता शाखेमध्ये ते तपासून बघायचे. एकदा खाजगी त्यांना नंतर सांगितले की मी पोलीस अधिकारी असताना करून. आमच्या गुप्तचर यंत्रणांनी आतापर्यंत दाभोळकरांना 1.5 वर्षात हे झालेलं त्याच्यावर काय काम केलेलं आहे, त्याच्यातून काही धागेदोरे उचलले पाहिजे. पुरोगामी आणि प्रतिगामी शक्तींचा इथला प्रवास लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्या तयारी कुठं कुठं आहेत, कुठे कुठे हे सगळे किल्ले आहे, बाले किल्ले आहे, कुठून हे वैचारिक विष येते त्यांच्या. आम्हाला म्हणाल त्याचं बरोबर आहे, हे वैचारिक विश्वासाशिवाय असा गुन्हा घडणार नाही. ते कुठून आलेलं आहे, त्याचा उगम कुठून आहे, आणि थेट तिथपर्यंत सगळे धागेदोरे जुळवून आपण करणार नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. आता रिसेंटली माहिती आली की त्यांच्याबरोबर सावलीसारखा राहणारा एक मुस्लिम तरुण होता, त्याला पोलिसांनी उचललं आणि त्याचा तपास चालू आहे. आता मुस्लिम दहशतवाद फॅक्टर याच्यामध्ये आहे का? कारण मुस्लिम दहशतवाद हा फॅक्टर दाभोळकरांच्या याच्यामध्ये सुद्धा आपण तपासून बघितलेला आहे. म्हणजे सनातनांवर जोर यावा, त्यांच्यावर बिल फाटावं म्हणून मुस्लिमांनी हे केलं असेल, तोही फॅक्टर आपण तपासून बघितलाय. तपास किंवा एखादी गोष्ट पडताळून पाहण्यासाठी करणं तिथपर्यंत ठीक आहे, पण रुटीन पद्धतीने तुम्ही जर तपास करत गेला तर या गुन्ह्याच्या मुळाशी आपण पोहोचू शकत नाही. जे स्पेशलाइज स्किल पाहिजे ते जोपर्यंत अधिकाऱ्यांमध्ये डेव्हलप होणार नाही. आता एसपीना सूचना दिल्या, एसपीनी शीघ्र गतीने तपास सुरू केला असे आपण कॅप्शन ऐकतो. म्हणजे काय अदरवाईज एसपी काय शीघ्र गतीने तपास करत नव्हते का? हे काहीतरी थातूर मातूर चाललेलं आहे असं मला दिसतंय. खऱ्या गांभीर्याने तपास यंत्रणेला स्वातंत्र्य नव्हे, हा पूर्ण अभ्यासक्रम, प्रशिक्षण हे सगळं असलं पाहिजे अद्यावत आपल्याकडे, तर अशा गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने लागू शकतो. अजूनही काही मुद्दे या सगळ्या तपासादरम्यानचे आणि या सगळ्या प्रकरणादरम्यानचे आहेत ते आपण ब्रेक नंतर उपस्थित करू आणि त्याच्यावरती चर्चा करू. ब्रेकनंतर स्वागत. ब्रेकनंतर आपल्या प्रेक्षकांच्या काही फेसबुकवर आलेल्या निवडक 2 प्रतिक्रिया इथे मी वाचून दाखवतो. संजय घोगळे आहेत, ते म्हणतात की अशा प्रकरणात तपास नेहमीच चुकीच्या दिशेने जातो, त्यामुळं तपासाला गती येत नाही. आणि दुसरी अमोल आडोळेची प्रतिक्रिया आहे, ती महत्त्वाची आहे. राम शिंदे तुमच्यासाठीच आहे. संथ गतीनं तपासामुळं संशयाचं बोट हे सरकारकडे जातं, त्यामुळे संशयाचं बोट आपल्याकडे येऊ नये म्हणून सरकारने काय कडक पावलं उचलली पाहिजेत. या दृष्टीने पुढे आपण तपासाला गती देण्यासाठी म्हणून पोलीस यंत्रणेला कशा पद्धतीने पाठबळ दिलं पाहिजे. जो मुद्दा मगाशी चर्चेत आला की जे मारेकरी नेमके कोण आहेत, जसं मगाशी वंजारी सरांनी सांगितलं की याच्या मागचा नेमका कोण असू शकतो, कोण सूत्रधार आहे, याची पूर्णपणे तपासणी केल्याशिवाय, याचा पूर्णपणे मागमूस घेतल्याशिवाय आपण अंधारामध्ये असं तपासाची सगळी पावलं का उचलतोय? वंजारी साहेबांनी सांगितल्यामुळे ते एक सिनियर पोलीस ऑफिसर्स आहेत आणि म्हणून एक 2-3 मुद्दे यामध्ये उपस्थित झाले. वास्तविक पाहता हा गुन्हा घडल्याच्या नंतर 7 तासामध्ये मी तिथे व्हिजिट केली आणि IG, SP आणि कलेक्टर लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख म्हणून त्या संदर्भामध्ये सर्व अँगलनी तपास करा, परंतु गुन्हेगाराला पकडा, या स्पष्ट सूचना दिल्या. आणि त्या अनुषंगानं आता SP असतील, IG असतील, कलेक्टर असतील, त्या संदर्भामध्ये सर्व अँगल तपासून बघतायत. आणि म्हणून या चर्चेच्या दरम्यान सुद्धा जर काही अँगल प्राप्त झाला तर तो सुद्धा अँगल तपासायचे त्यांना काही अडचण नाही. आणि म्हणून त्या संदर्भात ते सुद्धा बघितलं पाहिजे. आणि म्हणूनसाठी की प्रत्येकाचं माइंड हे वेगवेगळ्या अप्लाय असतं आणि म्हणून त्यासाठी 10 पथकं पहिल्यांदा नेमली होती. हे 10 पथक पहिल्यांदा नेमल्याच्या नंतर की लक्षात आलं की ॲडिशनल SP त्याचं नियंत्रण करतायत, परंतु या गुन्ह्याचं पूर्वी घडलेला एक गुन्हा नरेंद्र दाभोळकरांचा हा गुन्हा आणि त्या संदर्भामध्ये एकंदरीतच हा त्या कॉम्रेड गोविंद पानसरेंची समाजातली असलेली उंची आणि विनाकारण अशा त्यांना भ्याड हल्ल्याला सामोरं जावं लागलं. आणि म्हणूनसाठी मी तातडीने IG आणि SP कलेक्टर असताना सांगितलं की त्या संदर्भामध्ये आता याच्यामधले तज्ज्ञ माणसं आपल्याला नेमली पाहिजे, पण ह्या गुन्ह्याचा तपास हा लागलाच पाहिजे. आणि म्हणून ATSचे काही अनुभवी अधिकारी, LCBचे की जेणेकरून LCBच्या अधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातली सर्वतोपरी या गुन्हेगारीच्या स्वरूपामध्ये माहिती असते. आणि म्हणून ATS LCBचे 10 पथक त्या परिक्षेत्रामध्ये 5 जिल्ह्यातले जे अनुभवी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये 10 पथके ॲडिशनल नेमली. त्याचं डायरेक्ट ऑब्झर्वेशन हे IGला ठेवलं आणि त्यांना कोऑर्डिनेशन करायला SPना दिलं. आणि म्हणूनसाठी गुन्ह्याचा तपास लागण्याकामी त्यांना सरकारने सक्त आदेश दिलेले आहेत की कसल्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याचा तपास लागला पाहिजे.
शेवटी गुन्हेगाराचे मनोबल वाढता कामा नये. गुन्हेगाराला आपल्याला अटक करावीच लागेल आणि त्या अनुषंगानं IG असतील, SP असतील, सगळ्या पोलीस यंत्रणेला सांगण्यात आलेलं आहे की गुन्हेगारांना अटक करा. आणि मग त्या पार्श्वभूमीवर जे आता आपण फेसबुकच्या माध्यमातून ज्या काही प्रतिक्रिया सांगितल्या आणि म्हणूनसाठी मी त्यांना पण सांगू इच्छितो की निश्चितच सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा या चर्चा होतच असतात आणि म्हणून चर्चा होत असल्यानंतर त्याचं जे कॉग्निझन्स घेण्याची आवश्यकता आहे ते घेतलेलं आहे. म्हणून SPंचा फोन झाल्याबरोबर मी आणि मला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याबरोबर 7 ठीक आहे. मगाशी तासांमध्ये तुम्ही हेच सगळे मुद्दे सांगितले, पण ठिकाणी मंदार साहेब, पोहोचले ज्या बा. प्रकारे तिथे हल्ला झाला, आपण दाभोळकरांच्या वेळचा आपण बघितलं, पुण्यातला जर प्रकार बघितला तर ट्रान्सपोर्टेशनला वाव होता. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये असं काही इतकं ट्रान्सपोर्टेशनला वाव नाही की हल्ला झाल्यानंतर नाकाबंदी लगेच पोलिसांनी केली. काहीतरी धागादोरा, काहीतरी सुगावा पोलिसांच्या हाती लागला असता. एक आशेची गोष्ट आहे. एक तर स्वतः पानसरे सर आता वेगाने प्रतिसाद देत आहेत, रिकव्हर होत आहेत. स्वतः त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुद्धा आता बऱ्या झालेल्या आहेत. त्यांच्याकडनं काही प्रत्यक्षात धागेदोरे मिळणार आहेत, प्रत्यक्ष त्यांनी बघितलेलं आहे. दाभोलकर सरांच्या वेळेला तसं नव्हतं. आता याच्यातनं जे काही अज्ञातच अगदी होतं ते अज्ञात राहणार नाहीये. नंबर 1. नंबर 2, कोल्हापूरची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती आणि ज्या पद्धतीनं कोल्हापूर पोलीस गेल्या 2-3 दिवसामध्ये त्यांनी म्हणजे त्या कमीत कमी वेळामध्ये रिस्पॉन्स दाखवलेला आहे. नाकाबंदी लगेच झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी एक आशेचा किरण आहे की लवकरात लवकर का होईना ही लोक तिकडे दबा धरून बसलेली असू शकतात त्या सगळ्या भागामध्ये. पण हाच भाग या लोकांना माहिती असणाऱ्यातला असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी पुण्यानंतर मोहरा त्यांचा जो मोर्चा आहे तो कोल्हापूरकडे वळवलेला आहे. त्यामुळे त्यांना कोल्हापूरची सुद्धा तिथली हाईडआउट ज्याला आपण म्हणतो त्या तिथे त्यांना माहिती असणार निश्चित. याच्या व्यतिरिक्तचा एक जो भाग आहे तो हाच आहे की आत्तापर्यंतच्या या सगळ्या अशा घटना घडलेल्या आहेत, हल्ले जे काही आत्तापर्यंत झालेले आहेत, आतापर्यंतचे ज्या धमक्या आलेल्या आहेत, वेगवेगळ्या पत्रकारांना आलेल्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या लिखाण करणाऱ्या विचारवंतांना आलेले असतील, त्या जी पत्रानुसार ती पत्र जिथनं आलेली आहेत ती जी जागा आहेत त्या जागा सुद्धा ठराविक आहेत. आयदर त्या कोकणातल्या तळ कोकणातल्या काही भागातून आलेल्या असतील किंवा त्या पुण्यासारख्या भागातून आलेल्या आहेत. जर या धमक्या अशा ठराविक पॉकेट्समधनं किंवा गोव्यासारख्या ठिकाणून येत असतील तर त्याचा जो रोख आहे तो सुद्धा आता निश्चित आहे आणि तो पोलिसांना माहिती आहे. माझं पुन्हा हे म्हणणं आहे की पोलिसांना कुठेतरी एक गो हेड मिळाला पाहिजे, राजकीय गो हेड मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टीने गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक ऐतिहासिक आता संधी सुद्धा आहे हे सगळं प्रूव्ह करण्याची. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा हेच म्हटलं जाईल की एक पर्टिक्युलर विचारसरणी आहे ती हे सगळं घडवते, दुसरी विचारसरणी जी सुद्धा हिंसेमध्ये अनेकदा त्यांच्यातले काही जे भाग आहेत ते त्याच्यामध्ये असतात. म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तिथे रेड्डी सर आहेत, ते जे म्हटले मगाशी की संघाच्या विचारसरणीने हे केलेलं आहे. मुळात हा विचारसरणी कुठली विचारसरणी इथे नाहीये, विचारच शिल्लक नाहीये. ज्या अर्थी एका 80 वर्षाच्या माणसावरती अशा पद्धतीनं गोळी झाडली जाते, ज्या अर्थी विवेकवादावरती चालणाऱ्या दाभोलकर सरांसारख्या माणसावरती गोळी झाडली जाते, इथे विचार शिल्लक नाही राहिलेला. हे दहशतवादच आहे हा. आणि हा दहशतवाद जर संपवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि राजकारण बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा छडा घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये काही ज्या काही ऑर्गनायझेशन्स असतील, काही संघटना असतील, त्यांचा सखोल त्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केलाच पाहिजे. लवकरात लवकर तो झाला पाहिजे. अगदी खरं. तुम्हाला काय म्हणायचं? मी कुठल्या एका संघटनेवर बोट नाही दाखवलेलं आहे. ते म्हणजे त्याच्यातनं दागेदोरे आले आणि त्याच्यात स्पष्ट झालं ते संघटना उघड होतील. मी हे स्पष्ट म्हणतो, परत म्हणतो की गोडसे प्रवृत्ती जी आहे त्या प्रवृत्तीने हा हल्ला केलेला आहे आणि गोळ्या झाडलेल्या आहेत. आता यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये विचारसरणी नसते, विचारसरणीच्या पलीकडे आहे. कारण एका वृद्ध गृहस्थावर हल्ला करणं ही विचारसरणी कशी होऊ शकते? पण आपल्या देशाच्या इतिहासामध्ये बघितलेलं ना आपण. नथुराम गोडसे, एक मिनिट मला असं म्हणायचं की मी काय संघाचा प्रवक्ता नाही, तुम्ही संघावर हा मुद्दा आणि जशी गोडसेची जी सगळी जी काही रांग आलेली ती तशी एका डाव्या विचारसरणीतून हिंसा झालेली आहे. चौकशी करा या देशामध्ये नक्षलवादाचा जो मुद्दा काय आहे की पानसरेंवर गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत. पानसरे या प्रवृत्तीच्या बद्दल बोलत होते. पानसरे ही भूमिका जेव्हा मांडत होते तेव्हा आता उदाहरणार्थ गांधी 78 वर्ष असताना प्रार्थनेला जात असताना त्यांना पाया पडण्याचं दाखवून
त्या वृद्ध गृहस्थ गोळ्या जाडून खून नाही, केला. याच्यात काही दुमतच त्याच्यामध्ये नाहीये. गोडसेंनी गांधींना जे केलं एक मिनिट, त्या- त्या तो- गोडसेला नाही, निषेधच आहे. निषेध आहे तो, अर्थातच निषेध आहे. पण रेड्डी साहेब एक ऐका ना, एक महत्वाचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या इतिहासातले दाखले देऊन ऐका, ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या. विचारसरणी या देशामध्ये आहे. एक मिनिट ऐकून घ्या. हे मान्यच करावं लागेल मान्य आहे ना, हिंसेची- पोल केले जात हिंसेची आहेत विचारसरणी आणि या हे देशामध्ये सरकार आहे, सगळ्यांना मान्य आल्यानंतर करावं त्याला लागेल. बळकटी मिळते, मुळात त्यांचे वस्तुनिष्ठ पुतळे पद्धतीने उभारले जात तपास होणार आहे आहेत का? आणि अशा गोष्टी घडतायत. त्याच्या विरोधात आता काय होतं इकडे, त्याच्या विरोधात पानसरे बोलत होते, वैचारिक बोलत होते. त्यांनी कुठे म्हणजे पानसरे व्यक्तिमत्व कसं आहे सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायला नको. पण हा विचार मांडताना सुद्धा अशी जी सांस्कृतिक दहशतवाद जो येतोय, ते काय करतात की ते विचार मांडूच नये म्हणून धमक्या देतात की तुम्ही व्याख्यान इथे ठेवू नका, तुम्ही बंद करा. नंतर ज्या संबंध कॉलेजामध्ये किंवा कोणी ऑर्गनाईज केलं असेल त्याला धमक्या येतात. आणि त्यांनी जरी घेतलं, एक मिनिट त्यांनी जरी घेतलं तर त्याच्यामध्ये काही येतात आणि घोषणा देतात, धक्केबुक्के करतात. पोलिसांचं काम काय आहे अशा मध्ये की व्याख्यान आहे, व्याख्यानामध्ये काय ऑब्जेक्शन वगैरे असेल अटक करता येते, आपल्याकडे चिकार कायदे आहेत. पण तसं न करता तुम्ही व्याख्यानच बंद करा. म्हणजे या दबावाखाली आज पोलीस आहेत. त्याने एक मुद्दा काढला, तो बरोबर आहे. तो बरोबर काय की राजकीय इच्छाशक्ती आहे की नाही. असं असू शकेल की दिसतंय पोलीस खात्याला की गुन्हेगार कोण आहेत, पण त्या गुन्हेगारांना पकडायची हिंमत आहे का? कारण गुन्हेगारांच्या विचारसरणीचे लोक जर सत्तेत असले तर काय करता येईल, काय करणार होईल? नाही, पण हा मुळात तोच हा प्रश्न आहे. म्हणूनच मी म्हणतो. हे राजकारण आहे सगळं. सगळं नुकसान जे झालं या सगळ्या राजकारणामुळे झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात. वस्तुनिष्ठ पद्धतीनं कुठलाही गुन्हा ज्या वेळेला घडतो, हे कायद्याचं राज्य आहे, इथे संविधानाचं राज्य आहे. त्यामुळे जर का वस्तुनिष्ठ पद्धतीनं याकडे जर बघितलं, त्या गुन्हेगाराला जाऊन पकडणं हे सहज शक्य आहे. खरंय. आणि हे जर सहज शक्य का होत नाहीये त्याचं कारण आधीच्या पण म्हणजे हीच विचारसरणी, आधीचं राज्य वेगळं होतं. आधीचं राज्य राजकीय विचारधारा सुद्धा वेगळी होती. त्यांनी सुद्धा पिनपॉईंट करून सुद्धा श्याम मानव बसलेले आहेत. श्याम मानवनी सुद्धा बऱ्याच पद्धतीनं अनेक उघड गोष्टी बोललेल्या आहेत त्याच्या अगोदर. पण तरी सुद्धा त्या लोकांपर्यंत पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणा का जाऊ शकली नाही, हा प्रश्न खरं तर वंजारी साहेबांनी पण आपल्याला सांगायला हरकत नाहीये. काय सांगाल सर अशा पद्धतीने? माझं याच्यावर असं म्हणणं आहे, या कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाण्यापेक्षा आपण असं बघूया की जे मारेकरी आहेत ते काही जमिनीत गडप होणार नाही किंवा हवेत उडून जाणार नाही, नाहीसे होणार नाही, अदृश्य होणार, इनव्हिजिबल होणार नाही. ते असणार तिथलेच. आणि माझा कयास, माझा अनुभव मी सांगतो की त्या एरियामधलेच हे लोक असावे. आता दोन प्रमुख मुद्दे इथं लक्षात घ्यायला पाहिजे तपास यंत्रणा म्हणून. पहिला की हा हल्ला कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींच्या पुरोगामित्वावर झालेला हल्ला आहे. म्हणजे कोल्हापूर, द लोकेशन चॉईस ऑफ द क्रिमिनल शुड बी अंडरस्टूड वेल. आफ्टर पुना इट इज कोल्हापूर. नंबर 2, या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये कोल्हापुरामध्ये अशी कुठली प्रतिगामी शक्ती वर येत आहे का? मला आठवतं मी कुरुंदवाडच्या एका व्याख्यानमालेला गेलेलो, तेव्हा व्याख्यानाचा विषय होता संत ज्ञानेश्वर ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. तिथे गेल्यानंतर माझी फायफी झाली. त्या लोकांनी म्हणलं, साहेब ते लोक जरा आक्रमक झाले, तुम्हाला विषय बदलायला लागेल. मग संतांची सामाजिक दृष्टी हा विषय ठेवला. भाषण मी तेच केलं. त्यांच्याबरोबर खाजगी ती चर्चा झाली, त्यांच्या खाजगी ती व्याख्यानाला सगळे लोक बसले होते. मी निष्प्रभपणे माझा विचार होता तो मांडला. आता तपासी यंत्रणेनं या दोन पैलूवर, ऑन दिस 2 व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर्स, दे शुड वर्क आउट व्हॉट कॅन बी द सिच्युएशन इल्डिंग टू कमिट अ मर्डर ऑफ सच ओल्ड पर्सन. या 1.5 वर्षामध्ये तपासी यंत्रणाचा जो आउटपुट आहे, आता 26-11 जरी तुम्ही घेतलं तर अनेक देशातल्या किंवा परदेशातल्या यंत्रणांनी 3-3, 4-4 देशाच्या यंत्रणा आपल्याला इनपुट दिलेले. या तपासी यंत्रणाचे इनपुट सुद्धा लक्षात घ्यावे लागतील. त्या दृष्टीनं आपली तयारी कुठं आहे हे बघून झालेल्या घटनेला आपल्याला लीड कुठे मिळतो ते बघावं लागेल. आणि एवढं सगळं झाल्यावर हे राजकीय जे म्हणतात आहे, मी एक पोलीस अधिकारी आहे निवृत्त, मला त्याच्यात विशेष रस नाही. पण एका प्रश्नापुरतं मी जरूर सांगेल की सगळे लीड जाऊन जर कुठे जाऊन ठप्प होणार असतील तर पुढे करायचं काय आणि कोणी? हाच तो मुद्दा आहे. त्यामुळे तर तपासाला गती येत नाही. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही येऊन टेपलेला आहात. त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतो की राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असायला हवा की नको. मुख्यमंत्र्याकडे जर हे खातं असेल तर मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगणार कोण की आता इथं आपल्याला फुलस्टॉप द्यायला पाहिजे आणि अमुक व्यक्तीला अटक करायला पाहिजे. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर याच मुद्द्यावर चर्चा करू.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. काही मिनिटं शेवटच्या भागात आहेत आणि सगळ्या पाहुण्यांना एकच प्रश्न विचारायचा, तो म्हणजे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हवा का, ज्याच्याशी आपण जाऊन थेट संवाद साधू शकू. कारण आत्ताचं गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे. श्यामानुसार मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मागच्या वेळेस डॉक्टर दाभोळकरांच्या बाबतीतलं जे घडलेलं कृत्य होतं त्यानंतर तुम्ही थेट तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांना जाऊन भेटलेला होतात आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर केल्या होत्या. पण आत्ता एक स्वतंत्र गृहमंत्रीपद राज्याला हवंय का, ज्याविषयी आपण ह्या अशा सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याशी जाऊन खुल्या दिल्याने चर्चा करू शकू? दाभोळकरांचं जेव्हा हत्या झाली त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं आणि ज्या प्रवृत्तीने ही हत्या केली असावी असं दिसत होतं. किमान त्यामुळं त्या सरकारवर तरी काही आक्षेप येण्याची शक्यता नव्हती. पण आता मात्र भाजपचं सरकार असल्यामुळं आणि देवेंद्र फडणवीसांसारखे मुख्यमंत्री असल्यामुळं आणि त्यांच्याकडेच गृह खातं आहे, डायरेक्टली जणू काही जर या केसमध्ये पानसरेंच्या केसमध्ये जर काही मिळालं नाही तर काही लोकांना पाठीशी घालण्यासाठी सरकार हे सगळं दडपत आहे या पद्धतीचा आक्षेप 100% येणार आहे. त्यामुळे उलट या सरकारची जबाबदारी अधिक आहे. मी तर दुसऱ्या अँगलने असं म्हणेन की देवेंद्र फडणवीसांसारख्या माणसांवर खऱ्या अर्थानं ही तोहमत यावी याकरता तर ही हत्या झालेली नाही ना, याही पद्धतीनं आपल्याला विचार करायला पाहिजे. कारण काही लोकांना त्यांचा स्वतःचा अजेंडा राबवायचा आहे आणि आताचं सरकार मात्र त्या अजेंड्याच्या पाठीशी ठामपणे उभं नाही, असं जे चित्र दिसतंय ते बदलवायचं आहे. त्याकरता सुद्धा हे कृत्य असू शकतं. म्हणून मला उलट वाटतं की गृहमंत्री हे मुख्यमंत्री हे अधिक चांगली गोष्ट आहे. कारण त्यामुळं डायरेक्टली त्यांना काही 4 गोष्टी करता येणार आहे आणि जे काही सगळ्या पब्लिकचा आणि जनतेचा रोष येणार आहे तोही त्यांनाच भोगावा लागणार आहे. त्यामुळं त्यांनी आपली इमेज साफ राखण्याकरता नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे दोघांच्याही गोष्टींचा पुन्हा अतिशय सखोल तपास करून त्याच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचणं, त्यातली सगळी माहिती आपण पुरवायला तयार आहोत. जुन्या पोलिसांनी ज्यांनी तपास केलेला आहे त्यांच्याकडनं ती त्यांना मिळू शकते, पण ती हिंमत दाखवून त्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचावं लागेल. आणि हे जे आहे नेहमीच्या पोलिसांच्या एक्झिस्टिंग सिस्टीमने या मारेकऱ्यांचा शोध लागण्याची शक्यता नाही, हे पुन्हा मी अधोरेखित करू इच्छितो. कारण हे एकही चूक न शिल्लक ठेवता कृत्य करणारी माणसं आहेत, ब्रेन वॉशिंगच्या माध्यमातून काम करणारी माणसं आहेत. त्यामुळे पोलिसांची नेहमीची जी सिस्टीम आहे, चूक पकडून मग त्या माध्यमातून पोहोचणं ते पॉसिबल नाही. वेगळ्या पद्धतीची यंत्रणा राबवावी लागणार आहे आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांसारखाच माणूस हा निर्णय घेऊ शकतो. राम शिंदे, काय सांगाल की आता हे धाडस सरकार दाखवणार का की ही प्रवृत्ती कोण आहे, अशा प्रकारे करणारी माणसं कोण आहेत? हे जरूर सगळ्या गोष्टी गुप्तचर यंत्रणांकडनं सरकारपर्यंत येऊन पोहोचल्या असतील, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं धाडस सरकार दाखवणार का? नक्की या संदर्भामध्ये सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार कोणताही असो, कुठेही असो, त्या गुन्हेगाराला तपास करून तात्काळ अटक करा. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत. मी सुद्धा प्रत्यक्ष तिथे जाऊन भेटीअंती सांगितलेले की कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोपींना अटक करावी लागेल. त्यासाठी जे काय करायचं असेल ते करा. आपल्याला सगळ्यांना ते करावंच लागेल. आणि म्हणून मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत. निश्चित स्वरूपामध्ये असावा साहेबांनी पण सांगितलं की ज्या वेळेस एखादा प्रमुख हा एखाद्या खात्याचा हा मुख्यमंत्री असतो त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये त्या खात्याला सुद्धा, त्या विभागाला सुद्धा न्याय मिळत असतो आणि ते गेल्या 100 दिवसाच्या कालखंडामध्ये दिसलेलं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय अतिशय स्पष्टपणे या संदर्भामध्ये सुद्धा डीजींशी बोललेत, आयजींशी बोललेत, एसपीशी बोललेत, कलेक्टरशी बोललेत आणि या संदर्भामध्ये स्पष्ट असे निर्देश दिलेत की असावांनी जे सांगितलं की त्या संदर्भामध्ये आपण अनेक शक्यता पडताळून पाहतोय आणि त्या शक्यतांच्या माध्यमातून सर्वांना तपासाअंती सुद्धा घेतोय. आणि तपासाच्या कामी आपण अनेक त्याच्यामध्ये पुढे गेलेलो आहेत. परंतु सगळ्याच गोष्टी हा मीडियाच्या आणि या माध्यमातून आपण प्रसिद्ध करणं योग्य होणार नाही. आणि म्हणूनसाठी हा तपास करण्याकामी संबंधितांना स्पष्ट आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेत. मी सुद्धा तिथं उपस्थित राहून स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत. आणि म्हणूनसाठी या राज्याचे गृहमंत्री हे मुख्यमंत्री असल्या कारणानं आता आपण जे विषय उपस्थित केला की आपण त्यांना डायरेक्ट भेटू शकतो, परंतु गृहमंत्र्यांना सुद्धा काही ठराविक परिस्थितीमध्ये कॅबिनेट पुढे जावं लागतं, मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं. या सगळे अडथळे दूर होणे गृहमंत्री हेच मुख्यमंत्री असल्या कारणानं आता हे सगळे प्रश्न स्वतः ते इनिशिएटिव्ह घेऊन करतायत. आणि म्हणून ते सोडवू शकतील असं तुम्हाला आशा वाटते? राम शिंदे, तुम्हाला अशी आशा वाटते की हे सगळे प्रश्न सुटतील? पण बंदर सर, जी आशा ती व्यक्त करतायत की गृहमंत्री आणि मुख्यमंत्री निर्णय तात्काळ लागेल पण दबाव तितकाच असेल, हे शक्य आहे का एकाच व्यक्तीकडे? मुळात शक्य आहे. म्हणजे हे जी एकत्र झाले, मगाशी जसं दोघेही जण म्हटले, आता श्यामानो म्हटले, राम शिंदे म्हणाले, तशाप्रमाणे मला असं वाटतं की
ही ऐतिहासिक संधी चालून आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, की त्यांना हे दाखवून देता येईल. रामशास्त्री बाणा ज्याला तो काय म्हणतात असतो? ती ही परिस्थिती आहे. त्याचं कारण आता इतकं वातावरण बिघडलेलं आहे, एवढा द्वेष सगळीकडे गेलेला आहे. संघ विचारसरणी असेल किंवा उद्या कम्युनिस्ट विचारसरणी असेल, कुठल्याही विचारसरणीमधनं जर का कुठला तरी एखादा दहशतवाद किंवा कुठलाही एखाद्या प्रकारचा अशा एखादी ऑफशूट संघटना समोर येत असेल तर तिचा बिमोड व्हायला पाहिजे. हे त्या विचारसरणीला त्या विचारसरणीला मानणारी लोक सुद्धा मान्य करतील. आत्ताच्या काळामध्ये त्यांना करावं लागेल. कारण कुठल्याही विचारसरणीमध्ये तुम्ही असलात तरी ज्यावेळेला बंदुकीच्या धाकावरती कोणीतरी येतं त्यावेळेला त्या विचारसरणीमध्ये त्या विचारसरणीमधल्या विचारवंतांना मारण्याची पहिली प्रक्रिया असते जागतिक दहशतवादाचा जर का आपण अभ्यास केला तर. त्यामुळे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी त्याच्यातली जी प्रक्रिया आहे ती मला असं वाटतं की बॅलिस्टिक ह्याच्यातले जे रिपोर्ट्स आहेत दाभोलकर सरांच्या वेळेचे असतील आणि आत्ताचे जे काय असतील त्या रिपोर्ट्सची जर का तुलना केली तर जे काही आर्म्सचं आपल्याकडे जो सगळा व्यापार चालतो राज्याभर त्या व्यापाराच्या अनुषंगाने सुद्धा त्याच्यामध्ये पोहोचता येऊ शकतं. इतपत मला असं वाटतं की अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकारी माझी आपल्याबरोबर आहेत, पण तो ठाम विश्वास आता पोलिसांना दिला पाहिजे. आणि पुन्हा लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या पोलिसांना जी काही शक्य असेल ती सगळी रसद आणि त्यांच्या मागे पाठिंबा जो आहे तो दिला पाहिजे. तरच ह्याच्यातली काहीतरी उकल होईल. नाहीतर वातावरण पुढे अतिशय बिघडत जाईल आणि एक प्रकारचा दहशतवाद महाराष्ट्रामध्ये बोकाळायला लागेल आणि विचारवंतांना संपवण्याची ही जी काही वृत्ती आहे तिला ठेचून काढायला पाहिजे. अशी आत्ताची ही परिस्थिती. आता ही परिस्थिती आहे. प्रकाश रेड्डी अगदी थोडक्यात काय म्हणाल? नाही, माझं असं आता एक गोष्ट श्याम मानवाने यांनी मांडली ती मला मंजूर आहे कारण आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एक असल्यामुळे त्यांची सगळी जबाबदारी राहील आणि लोक नॅचरली हे जर सुटलं नाही तर लोक त्यांच्याकडे बोट दाखवतील की अयशस्वी आहेत. बाकी दुसरा प्रश्न नाही, अयशस्वी आहे. पण हा जो पॅटर्न आहे तो आम्हाला मान्य नाही. म्हणजे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्बन म्हणजे तो नगरविकास मंत्री आणि 10 मंत्री एकत्र करून मुख्यमंत्र्याच्या हातात हा जो गुजरात पॅटर्न आहे ना की डिक्टेटरशिप एका माणसाची चालते आणि बाकी कशाला काय हे नाही, हा धोकादायक आहे. आणि इथनं जर सुरुवात होत असेल तर तोही दहशतवाद आहे आणि तो ही एकाधिकारशाही आहे. त्या एकाधिकारशाहीमधनं दहशतवाद आपण तपासाकडे येऊया. ते मुद्दे पुढच्या चर्चेत कधीतरी येतील, पण आताच्या तपासाबाबतीत हे योग्य आहे की तपासाकडे येतो. कारण जनरल हे केलं जातं, मग त्याच्यात कुठला जगातला दहशतवाद, मग कम्युनिस्ट दहशतवाद, मग कुठला तरी आणखीन दहशतवाद. पण आता मुद्दा काय आहे, दाभोळकरांवर हल्ला झालेला आहे, पानसरेंवर हल्ला झालेला आहे. ते दोन्ही पुरोगामी होते, रॅशनल होते आणि विचारवंत होते. ते विचारवंतांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न ह्या प्रतिगाम्यांकडनं होत आहे. ती नथुराम गोडसे प्रवृत्ती आहे. व्याख्यानं होऊ दिली जात नाही, बोलून देत नाहीत, अंगावर येतात आणि पोलीस बघ्याची भूमिका एकतर घेतात किंवा ज्यांनी व्याख्यान हे केलेलं आहे त्याला म्हणतात कॅन्सल करा. हे काय चाललंय या राज्यामध्ये? हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कोणाकडे येते? शेवटी मुख्यमंत्र्यांकडे शेवटी दहशतवाद हे करताय, सांस्कृतिक दहशतवाद हा पद्धतशीर आणला जातो आणि त्यांना बळकटी आले. 77 झालं, 18 महिने हे थांबलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझा वेळ संपलाय. शेवटी सर, वंजारी सर काय म्हणाल की जे मुद्दे इथं उपस्थित झालेत की आता गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच असल्यामुळं निर्णय घेणं आता त्यांच्या हातात आहे. हे जरी खरं असलं आणि हे योग्य जरी वाटत असलं एका अँगलनी बघून, तर माझा जरा बघण्याचा अँगल दुसरा आहे. गृहमंत्री जर वेगळा असला आणि मुख्यमंत्री जर वेगळा असला तर आपल्याला एक फळी उपलब्ध असते आणि जास्त मत कॉन्ट्रीब्यूट केलं जाऊ शकतं. गृहमंत्र्याला हे माहीत असतं की मुख्यमंत्र्याकडे हे बाब गेल्यावर मुख्यमंत्री याला कुठल्या अँगलनी बघेल, हा पण एक दबावाचा भाग असतो. जसं श्याम मानव म्हणाले की हा एक संशयाचा भाग असू शकतो की ह्यानाच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री केलेला आहे म्हणजे ह्यांचीच विकेट काढायचं असं काहीतरी षडयंत्र असू शकतं. तसंच हेही संशयास्पद असू शकतं की एकाच माणसाकडे दोन्ही का ठेवण्यात आलेली. या दोन्ही अँगलनी विचार केला तर माझं एक लॉजिकल कंटेन्शन असं आहे की गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे वेगळे असावे. मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन ऑफ आयडिएशन कॅन बी डन आणि तपास यंत्रणेकडे सुद्धा तेवढा श्वास असतो की मी गृहमंत्र्याकडे गेलो, समजा उद्या गृहमंत्र्याकडे एखादी गोष्ट अप्रूव्ह झाली नाही तर चीफ मिनिस्टरकडे ही होऊ शकेल. पण आता दोन्ही एकत्र असल्यामुळे तुम्ही म्हणता तसं जर झालं आणि चीफ मंत्र्याने जर त्याचे सर्व डिसिसिव्ह रिझल्ट जर दिले, वेल अँड गुड. पण तसं जर होत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये विचार करावा लागेल, पूर्ण वेळ गृहमंत्री वेगळा असावा. पूर्ण वेळ गृहमंत्री वेगळा असावा या परिस्थितीत विचार करावा लागेल जर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तात्काळ निर्णय नाही घेतले तर. म्हणून शेवटी जे प्रेक्षकांची प्रतिक्रिया होती तीच इथे आपल्या सगळ्या चर्चेतली शेवटची प्रतिक्रिया आलेली आहे की मुख्यमंत्र्यांनीच आता याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर संशयाची सोयी ही पुन्हा सरकारकडे येऊ शकते. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.